श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांना, आपण देवपूजा करत असताना, देवाचे कोणतेही काम करत असताना आपल्याला काही नियम हे माहितीच असायला हवेत. त्यातील काही नियम जे मला माहीत असलेले मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओद्वारे प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. किंवा असं समजा की हे स्वामींनी सांगितलेले नियम आहेत. ज्यावेळी आपण एखाद्या स्वामी समर्थ मंदिरात जातो किंवा केंद्रामध्ये जातो, स्वामी सेवा केंद्रामध्ये जातो, त्यावेळी आपल्याला हे छोटे छोटे नियम सांगितले जातात. त्यामुळे आपल्याला हे नियम शक्यतो जेवढे जमेल तेवढे पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओमध्ये खूप महत्त्वपूर्ण असे नियम सांगितले आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला नियम म्हणजे देवघरात जे शंख ठेवतो आपण, त्या शंखाला कधीही अक्षता वाहू नये. दुसरं म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. तिसरं म्हणजे भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये. गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. चौथं म्हणजे तर्जनीने, अंगठ्याजवळच्या पहिल्या बोटाला आपण तर्जनी असे म्हणत असतो, या तर्जनीने देवाला कधीही गंध लावू नये. देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेकडे कधीही करू नये. स्त्रियांनी तुळस ही कधीही तोडू नये. त्याचप्रमाणे आपल्या घरात एका देवाच्या 2 मूर्ती कधीही नसाव्यात. पुढचा नियम म्हणजे एकाच घरामध्ये 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी, 3 गणपती आणि 2 शंख पूजू नयेत. पुढचा नियम म्हणजे शंखदक आपल्या मस्तकावर धारण करू नये. भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये. भस्माचा त्रिपुंड आपल्या कपाळाला लावल्याशिवाय आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्याशिवाय महादेवाची पूजा करू नये. देवपूजेसाठी शिळी फुले, शिळे जल हे वर्ज्य मानले जाते. परंतु तुळशीपत्रे आणि तीर्थदक ही शिळी असली तरी चालतात. आपण ज्यावेळी एखाद्या तीर्थक्षेत्रावर जातो, तिथून हे तीर्थदक आणत असतो, ते शिळे असले तरीही चालते. परंतु शिळे जल हे देवाला कधीही वापरू नये. संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये. रविवारच्या दिवशी केव्हाही तुळस तोडू नये. पाण्यामध्ये जे कमळ उगवते त्याला जलकमल असे म्हणतात. या जलकमलावाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कळ्यांनी देवाची पूजा करू नये. देवाची पूजा करताना ही नेहमी फुले असावीत, कळ्या असू नये. बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे. गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे. तसेच नवरनव मंत्र किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा. रस्त्याने जाता येता तो जपू नये. आपण श्री स्वामी समर्थ मंत्र हा नेहमी जपत असतो, म्हणजे जाता येता आपली घरातली कामे करताना आपण हा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असतो. परंतु गायत्री मंत्र आणि नवरनव मंत्र हा आपल्याला आसनावर बसूनच जपायचा आहे. आपली जपमाला आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये. देवदेवतांच्या मूर्तीची तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नयेत. देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये. त्यासाठी नेहमी पंखा वापरावा. गंध उगळून झाल्यावर ते तबकडीत काढून मगच देवाला लावावे. आता पुढचा नियम म्हणजे गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नयेत.
तसेच इतर कोणतेही ग्रंथ असेल तरीही हा नियम वापरावा. देवपूजेच्या वेळी स्तोत्र मोठ्याने म्हणावीत, मंत्र मनात जपावेत. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांनाही वाटू नये. थोडा वेळ तो तसाच देवापुढे ठेवावा. देवघरात देवांच्या तसबिरी लावताना एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा पद्धतीने लावू नयेत. आचमन करताना तोंडाने आवाज करू नये. देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये. नेहमी 2 हातांनी वाकून नमस्कार करावा. शिव व विष्णू यांच्यापुढे तूप लावलेला गुगल धूप म्हणून जाळावा. त्यायोगे सकल पापांचा नाश होतो. देवांची आरती करताना निरंजन हे देवांच्या मस्तकावरून कधीच नेऊ नये. मस्तकापर्यंतच न्यावे. कांदा लसूण हे पदार्थ वापरला नैवेद्य देवास दाखवू नये. विष्णूला दूध भात, शिवाला दही भात, गणपतीला मोदक, सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे. दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत. देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजेच कुंकवाने होते. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे. देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आवश्यक आहे. त्याशिवाय त्या मूर्तीवर देवत्व प्राप्त होत नाही, त्यामध्ये प्राण येत नाहीत. त्यामुळे देवांची मूर्ती आणल्या त्यांची प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच त्यांची स्थापना करावी. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा किंवा डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो नैवेद्य अर्पण करावा. फक्त श्री गणपतीला तुळशीपत्र चालत नाही. शक्य असेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी, परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी. स्त्रीच्या बाबतीत विटाळ हे देवाने दिलेले वरदान आहे, परंतु देवांच्या बाबतीत विटाळाच्या छाया पडणार नाही याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवायचा आहे. नैवेद्य चौकोन काढून नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी गोल फिरून गायत्री मंत्र म्हणावायचा आहे. तुळशीपत्र देवाला वाहताना ते देवाकडे देठ करून वाहावे. दुर्वा वाहताना दुर्वांची अग्रे आपल्याकडे असावीत. फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत. आपण देवाला प्रदक्षिणाही नेहमी करत असतो. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत घालाव्यात. 1, 3, 53 अशा विषम संख्येत देवाला प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालण्यात जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. घरातील देवघराला कळस करू नये. रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही. देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध हा नक्की लावावा. स्त्रियांनी हळदी कुंकू हे नक्की लावावे. तर शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवापुढे नारळ वाढवताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा. 27 रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटीगुणित फल प्राप्त होते. असे काही छोटे छोटे नियम आज आपण या व्हिडिओद्वारे पाहिले आहेत. स्वामी भक्तांनो, यातील बरेचसे नियम तुम्हालाही माहिती असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नोटिफिकेशन बेल चालू करा. चॅनलवर जर नवीन असाल आणि माझा आवाज जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मन सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.